मंडळी रामराम. 2024 लोकसभा निवडणूक जवळजवळ 75% संपत आलेले आहे. जवळजवळ 369 जागांचं मतदान पार पडलेलं आहे. 5 फेजमध्ये 4 फेजच्या निवडणुका पूर्ण झालेल्या आहे. महाराष्ट्रातला आता फक्त एक टप्पा राहिलेला आहे. महाराष्ट्रातल्या लोकसभेच्या जवळजवळ 35 जागांचं निवडणूक पार पडलेलं आहे आणि आता अवघ्या 13 जागा राहिल्या, त्या पण मुंबई, ठाणे, पालघर, नाशिक ह्या एवढ्या टप्प्यातल्या जागा राहिलेल्या आहेत. आणि ही निवडणूक संपत असताना 4 जूनला त्याचा रिझल्ट येणार आहे आपल्याला माहिती आहे. पण ही निवडणूक संपत असताना एक वहापोह चर्चेला घेतलं जातं. बरेच चॅनलमध्ये किंवा प्रसारमाध्यमामध्ये त्याविषयी चर्चा केली जाते की ह्या 2024च्या निवडणुकीमधून कोणाचं नेतृत्व पुढे येणार आहे. म्हणजे आज आपण बघितलं महाराष्ट्रामध्ये महायुती आणि महाआघाडी ह्या 2 आघाड्यांमध्ये, युतीमध्ये प्रचंड रस्सीखेच चालू आहे. आपण बघत असाल मित्रांनो. या सगळ्यांच्या उहापोहमध्ये आता 2024च्या ज्या काही विधानसभा निवडणुका येणार आहे 6 महिन्यानंतर, त्यामध्ये कोणाचं नेतृत्व प्रस्थापित होणार आहे किंवा कोणाच्या नेतृत्वाला मान्यता मिळणार आहे, ही त्यावेळची जी काही परिस्थिती असणार आहे त्याची पायाभरणी ह्या निवडणुकीचा निकाल देणार आहे मित्रांनो. ज्यावेळेस 4 जून नंतर रिझल्ट लागेल त्यावेळेस महाराष्ट्रामध्ये कोणाचं नेतृत्व प्रभावशाली आहे, कोणाचं नेतृत्व पुढे येणार आहे किंवा कोणाच्या नेतृत्वावर महाराष्ट्रातील जनता विश्वास ठेवते, या सगळ्यांचा उहापोह त्यावेळेस होणार आहे मित्रांनो. म्हणजे अजून आत्तापासूनच तो चाललाय. 35 जागांची निवडणूक पार पडलेली आहे आणि यामध्येच कोणाचं नेतृत्व प्रभावीपणे काम करता येईल सध्या तरी, याची चर्चा अनेक प्रसार माध्यम, अनेक विश्लेषक, राजकीय विश्लेषक म्हणा किंवा राजकर्ते म्हणा, हे करताना आपल्याला दिसून येतं मित्रांनो. यामधून जर महाविकास आघाडी आणि महायुती यामध्ये नेतृत्वाची चर्चा केली तर या सगळ्यांमध्ये एक प्रखरतेने जाणवते की आजच्या महाराष्ट्रभर ज्या काही निवडणुका झाल्या आणि होऊ घातलेल्या आहे, यामध्ये एका व्यक्तीचं नेतृत्व प्रकर्षाने पुढे येतं, ते म्हणजे माननीय देवेंद्र फडणवीस साहेब. आपण बघितलं असेल जेव्हापासून निवडणुका घोषित झाल्या, निवडणुकीचे जागा वाटपाचे अनेक घोळ, अनेक प्रक्रिया आपण बघितल्या असेल, अनेक लोकांची नाराजी, नाट्य आपण बघितलं असेल. या सगळ्यामधून तोडगा जर काढायचा असेल तर सर्वात प्रथम देवेंद्र फडणवीस साहेब पुढे जात होते आणि जे काही बंडखोर म्हणा किंवा नाराज झालेले पक्षनेते म्हणा किंवा कार्यकर्ते म्हणा, यांची समजूत काढण्याचे काम आणि यशस्वीपणे आपल्या प्रचार यंत्रणेमध्ये त्यांना सक्रिय करण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते देवेंद्र फडणवीस साहेबांनी. तसं पाहिलं तर महाराष्ट्रामध्ये आपण बघितलं असेल की महाविकास आघाडीमध्ये उद्धव ठाकरे आणि माननीय शरद पवार साहेब ह्या 2 व्यतिरिक्त काँग्रेसचा तर सगळीकडं नाव घेण्यासारखं कोणी राहील नाही. जे काही वडिट्टीवर होते त्यांनी एक चुकीचं वक्तव्य करून आपली प्रतिमा किती खराब केली ते बघितलं असेल. नाना पटोलेंचं त्यांचं चालू असतं. म्हणजे काँग्रेसमध्ये कोणताही नाव घेणार जोगा नेता महाराष्ट्रामध्ये तरी आजच्या स्थितीला नाहीये. पुढे होईल काय होईल सांगता येत नाही, माहिती नाही. परंतु महाविकास आघाडीमध्ये प्रचाराची धुरा माननीय शरद पवार साहेब आणि उद्धव ठाकरे साहेब या 2 नेत्यांवर होती. आणि त्यामध्ये जर शरद पवार साहेबांचं वयाकडे बघितलं तर त्यांना अनेक मर्यादा होती आणि त्यांची कन्या सुप्रिया सुळेताई ह्या आपल्या बारामतीमध्ये अडकून पडल्या होत्या. त्यांना जिंकून आणणं किती जिक्रीचं आहे हे शरद पवार साहेबांना समजलं आणि त्यांनी बारामतीमध्ये टळ ठोकला. इतर चुटपुट सभा घेतल्या त्यांनी, पण जास्तीत जास्त काळ त्यांनी बारामतीमध्ये घालवला आणि पूर्ण ताकद सुप्रियाताईंना निवडून आणण्यासाठी त्यांनी व्यतीत केलेला आपण बघितलं असेल मित्रांनो. त्यांची सुप्रियाताईंच्या बारामतीची मतदान झाल्यानंतर त्यांनी मोर्चा इतर भागाकडे वळवला, परंतु ती काही प्रसिद्धी होती ती बारामतीपुरतीच आपल्याला दिसून आली मित्रांनो. त्यानंतर उद्धव ठाकरे साहेबांचं जर नेतृत्व आपण बघितलं तर ते काय पक्ष फोडला, खोके घेतले, बापाचा पक्ष चोरला, अमकं केलं, तमकं केलं, ह्या व्यतिरिक्त त्यांच्या कोणत्याही सभेतून महाराष्ट्राच्या जनतेपुढे कोणतेही व्हिजन ते ठेवू शकलेलं नाही. आमचे खासदार निवडून आल्यानंतर
संसदेमध्ये असे असे प्रश्न मांडतील, महाराष्ट्राच्या जनतेसाठी ह्या योजना आम्ही राबवलेल्या आहे आणि त्या योजना राबवल्या नाही तर आम्ही प्रचंड विरोध करू, किंवा आमच्या पुढे व्हिजन हे काय सांगण्याचा कोणत्याही सभेमधून उद्धव ठाकरे साहेबांनी प्रयत्न केला नाही. त्यांचा प्रचाराचा प्रमुख मुद्दा हा एकनाथ शिंदे आणि गद्दारी, खोके, नरेंद्र मोदी किंवा अमित शहा यांच्यावर टीका करणं, किंवा आम्हाला कशा रीतीने आमचा पक्ष फोडला, या वेगवेगळ्या टीका टिप्पणीमध्येच त्यांची प्रचार यंत्रणा आपल्याला दिसून आली. मित्रांनो, आता खरा कश त्यांचा खरा कश मुंबईमध्ये लागणार आहे. कारण मुंबईवर कोणाचं वर्चस्व आहे, उद्धव ठाकरे साहेबांचं आहे की एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा आहे, याचा फैसला ह्या 4 जूनला आपल्याला कळणार आहे. कारण मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवली, पालघर, नाशिक यामध्ये खरी लढत ही शिवसेनेमध्ये दोन्ही गटामध्येच असणार आहे. भाजपच्या 3 जागा त्याच्यामध्ये आहे का भाजपच्या असतील त्या जागा, परंतु त्यांचा कोर मतदार आहे तो त्यांना मतदान करणार आहे. परंतु खरी लढत ही शिवसेनेच्या 2 गटामध्ये होणार आहे, शिंदे साहेब आणि उद्धव ठाकरे साहेब. याच्यातून कोणाला किती जागा जास्त येतात त्याच्यावरून त्यांचं नेतृत्व प्रकर्षाने पुढे येणार आहे. परंतु एक सहानुभूती किंवा प्रसार माध्यमामध्ये फक्त प्रसार माध्यमांना हाताशी धरून हे कसे गद्दार आहे, यांनी कसं सगळे उद्योग गुजरातला पळवले वगैरे वगैरे, फक्त ह्या टीका करण्यातच त्यांनी आपल्या सभा गाजवलेल्या आपण दिसून येतात. त्या टाळ्या मिळवण्यासाठी किंवा सिट्ट्या मिळवण्यासाठी असे वाक्य ठीक आहे, परंतु जे काही मतदार आहे त्यांना तुम्ही काय देणार आहे निवडून आल्यानंतर, हे कोणत्याही सभेतून ते सांगू शकले नाही. तसं त्याच्या विरुद्ध बाजून जर बघितलं, एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार साहेब. अजित पवार दादांचं 4 उमेदवार होते, त्यांचे बारामती, पुणे, नगर ह्या 2-4 ठिकाणी सभा झाल्या. योग्य रीती चांगल्या रीतीने ते बोलले, आपले उमेदवार निवडून येण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे. आता ह्या 4 जागेतून त्यांना किती सीटं मिळतात, किती उमेदवार त्यांचे निवडून येते, याच्यावर त्यांची बार्गेनिंग पॉवर विधानसभेमध्ये ठरणार आहे. आणि एकनाथ शिंदेंनी ज्या काही आपल्या 15 लोकसभेच्या जागा पदरात पाडून घेतलेल्या आहे, याच्यातून त्यांना किती जागा मिळणार, आणि ते सुद्धा देवेंद्र फडणवीस साहेबांच्या मांडीला मांडी लावून किंवा खांद्याला खांदे लावून प्रत्येक सभेमध्ये आपल्याला दिसले. आणि या सगळ्यामध्ये सगळ्यात जास्त सभा जर घेतल्या असेल तर ते देवेंद्र फडणवीस साहेबांनी घेतल्या. आतापर्यंत जवळजवळ 100च्या पुढे त्यांच्या सभा प्रत्येक मतदारसंघामध्ये झालेल्या, एकदा 2दा 3दा ते प्रत्येक मतदारसंघामध्ये जाऊन आलेले. म्हणजे फक्त भाजपच्याच नाही तर शिवसेने, एकनाथ शिंदेचे उमेदवार असू किंवा अजित पवार दादांचे उमेदवार असू, या प्रत्येकाच्या निवडणुकीच्या प्रत्येकाच्या लोकसभेच्या जागेवर जाऊन किंवा त्यांच्या मतदारसंघामध्ये जाऊन सभा घेऊन आपली ध्येय धोरणं, आपली मोदींचे ध्येय धोरणं हे सांगण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे. या सगळ्यामधून एक प्रकर्षाने जाणवतं मित्रांनो, आज महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात ज्यांचा प्रभाव, ज्या नेतृत्वाचा प्रभाव आहे, आज तरी ते देवेंद्र फडणवीस साहेब दिसतात. शरद पवार साहेब एकेकाळी होते पूर्ण महाराष्ट्रावर, परंतु पूर्ण महाराष्ट्रातून त्यांना जागा निवडून आणता आलेली नाही. एक हाती ते महाराष्ट्रामध्ये सत्ता प्रस्थापित करू शकलेले नाही. फक्त प्रसार माध्यमांशी किंवा वेगवेगळ्या क्लुप्त्या करून किंवा अडीअडचणी निर्माण करून आपण कसे एक रणनीतिकार आहोत किंवा कसे एक उत्कृष्ट राजकारणीपटू आहे, कोणाला निवडून तर आणू शकणार नाही किंवा कोणाला सत्तेवर तर बसू शकणार नाही, परंतु जी सत्ता या खाण्याला मिळत असेल ती कशा प्रकारे त्याला खाली खेचायचं याचं राजकारण शरद पवार साहेब आपल्या आयुष्यभर ते खेळलेले आपल्याला दिसत असेल मित्रांनो. म्हणजे एकंदरीत पाहिलं तर एका महाविकास आघाडीची जी काही प्रचाराची रणनीती आहे ती एक निगेटिव्ह म्हणू आपण त्याला, निगेटिव्ह पद्धतीने ते प्रचार सभा करत होते. आणि देवेंद्र फडणवीस साहेब म्हणा किंवा महायुती याच्यातल्या सभा म्हणा, या सगळ्या सभा कशा प्रकारे क्रिएटिव्ह किंवा आम्ही निवडून आल्यानंतर काय करू, मोदी साहेबांची जे काही अजेंडा आहे तो राबवण्यासाठी कसा प्रयत्न करू हे सांगण्याचं तात्पर्य त्यांनी आपल्या सभेमधून केलेलं आहे. म्हणून ह्या 4 जून नंतर एक तमाम महाराष्ट्राला पडलेला प्रश्न म्हणजे कोणता नेता प्रभावीशाली होईल. आणि माझ्या मते तरी वाटतं की ह्या सगळ्या
लोकसभेच्या रणधुमाळीमधून देवेंद्र फडणवीस साहेबांनी आपलं नेतृत्व प्रकर्षाने पुढे आणलेलं आपल्याला दिसून येतं मित्रांनो. म्हणून पुढच्या काळामध्ये देवेंद्र फडणवीस साहेबांचं नेतृत्व झळाळेल आणि त्यांच्या नेतृत्वाला तेज प्राप्त होईल असंच वाटतं मित्रांनो. कारण शरद पवार साहेब अस्ताकडे चाललेले आहेत. उद्धव ठाकरे साहेब आपले बाप आणि खोके यामधून बाहेर पडायला तयार नाही. अजित पवार दादांचं काय होईल हे विधानसभेच्या निवडणुकीमध्ये येईल. आणि एकनाथ शिंदेंनी जे काही बंड केलं, आपले उमेदवार निवडून आणण्यासाठी प्रचंड मेहनत त्यांना घ्यावं लागते. आणि यदा कदाचित त्यांचे जे उमेदवार पडले जास्त 2 आकडी संख्या ते गाठू शकले नाही तर त्यांच्या नेतृत्वावर सुद्धा प्रश्नचिन्ह निर्माण होणार आहे. या सगळ्या जे काही 4-5-6 नेते आपल्या महाराष्ट्रामध्ये प्रकर्षाने जाणवते, या सगळ्यामध्ये देवेंद्र फडणवीस साहेब उजवे दिसतात. बघा, आपल्याला पटलं तर. विषय जर आवडला तर चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.